गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी सायन्स पार्ट फर्स्ट मधील टॉपिक नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन पाहतोय आणि आजचा व्हिडिओ क्रमांक 8 आणि विशेष म्हणजे हा ज्या प्रकरणाचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. अँड द मेन कंटेंट ऑफ धिस टॉपिक इज एस्केप व्हेलॉसिटी, स्पेशली फॉर सेमी इंग्लिश अँड मराठी मीडियम स्टुडंट्स. तर आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय याचा थोडक्यात अभ्यास करणार आहे. एस्केप याचा अर्थ आहे निघून जाणे, त्या कक्षेतून बाहेर जाणे. नेमकं एस्केप व्हेलॉसिटी पृथ्वीवर कशी घडते, चंद्रावर कशी घडते हे आपण पाहणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, बिफोर दॅट वी आर मूव टुवर्ड्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. यू नो व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? Potential energy means the energy stored because of its position or configuration. म्हणजे वस्तू कुठल्या स्थितीत आहे त्यावरून त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी ऑल्सो यू नो द एनर्जी स्टोर्ड बिकॉज ऑफ इट्स मोशन. वस्तू जर गतीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. आता इथे तुम्ही पाहत असाल वन ऑब्जेक्ट इज देअर ऑन द अर्थ. पृथ्वीवर एक दगड पडलेला आहे आणि त्याचा आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. ऍट द सरफेस ऑफ द अर्थ मास ऑफ ऑब्जेक्ट इज एम. हाईट किती आहे? 0 आहे, कारण की तो पृथ्वीवरच आहे. सो इट इज एक्झॅक्टली ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, सो इट हाईट इज 0. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी किती असते? मास एम आहे, हाईट 0 आहे आणि जी किती आहे तर 9.8 आहे. बट 0 हाईट असल्यामुळं पोटेन्शियल एनर्जी मस्ट बी 0. तर पृथ्वीवर कुठलाही ऑब्जेक्ट असेल, सरफेसवर असेल, तर त्याच्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी 0 असते, बिकॉज हाईट तिथं 0 असल्यामुळं. सपोज ऑब्जेक्ट इज अपलिफ्टिंग, आता गोइंग अपवर्ड डायरेक्शन. ऑब्जेक्ट हा वरच्या बाजूला गेलेला आहे, हाईट त्याची वाढलेली आहे. तर अबोव द अर्थ काय होणार आहे पहा. मास इज एम, हाईट एच आहे, काहीतरी हाईट आपण एच मानलं. पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे? एम जी एच होणार आहे ऍट सर्टन हाईट. बट नाव ऑब्जेक्ट अगेन मूव्ह अँड इट्स गोइंग टू ॲट इन्फिनिटी. तर ऑब्जेक्ट हा इन्फिनिटीला गेला, अनंत अंतरावर गेला पृथ्वीपासून. जेव्हा पृथ्वीपासून कुठलीही वस्तू अनंत अंतरावर जाते त्यावेळी त्याची ग्रॅव्हिटी 0 झालेली असते. व्हेनेवर ऑब्जेक्ट इज मूव्ह अवे फ्रॉम द अर्थ पासून वर जाणाऱ्या वस्तूपावर ग्रॅव्हिटी कमी लागते, पण इन्फिनिटीला मात्र ते 0च आहे. देअरफॉर काय होणार आहे? हाईट एच असू दे, इन्फिनिटी आहे त्याची हाईट. देअरफॉर काय होणार आहे पहा मित्रांनो, पोटेन्शियल एनर्जी अगेन एम जी एच जर केला तिथे ग्रॅव्हिटी 0 आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो 0 ॲट इन्फिनिटी. इन्फायनाईट म्हणजे अनंत अंतरावर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते, कारण की देर इज नो ग्रॅव्हिटेशन. Therefore, gravitational potential energy is the 0. You know, number line 0 पेक्षा कमी काय असतं? निगेटिव्ह व्हॅल्यू असतात, ते लक्षात घ्या. लेस दॅन 0 देर इज अ निगेटिव्ह व्हॅल्यू. सपोज ऑब्जेक्ट इज नाव डाऊनवर्ड पोझिशन. आता ऑब्जेक्ट हा थोडा खाली आलेला आहे, इन्फिनिटी पेक्षाही खाली आला. इन्फिनिटीला व्हॅल्यू ऑफ जी 0 असते, त्याच्या खाली जर घेतलं तर त्याच्यानंतर काय असते? निगेटिव्ह असते. देअरफॉर फॉर स्मॉलर डिस्टन्स लेस दॅन इन्फिनिटी द हाईट द पोटेन्शियल एनर्जी लेस दॅन 0. तेव्हा पोटेन्शियल एनर्जी 0 होते. देअरफॉर इट इज कन्सिडर्ड टू बी निगेटिव्ह. म्हणून पृथ्वीवर कुठल्याही हाईटवर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर घेतला तर ती इन्फिनिटी पेक्षाही कमी असते हाईट, म्हणून ती निगेटिव्ह कन्सिडर करण्यात येते. देअरफॉर काय होणार आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच अशी कन्सिडर केली जाते. हे मायनस का आलं हे लक्षात घ्या. 0 ॲट इन्फायनाईट, लेस दॅन 0 मायनस. देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह जी एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. हे लक्षात आल्यानंतर मित्रांनो आपण आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. एस्केप व्हेलॉसिटीचा अभ्यास करताना आपल्याला प्रामुख्याने काय करावं लागेल? फाइल वी आर डिस्कसिंग एस्केप व्हेलॉसिटी विथ थ्रो अ बॉल अपवर्ड. आता आपण एक चेंडू टाकतोय पहा, वर चाललेले. इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस.
त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ, कारण की त्याची ग्रॅव्हिटेशन वर जाताना कमी होते. व्हेलॉसिटी बिकम्स झिरो आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. पहा, थोड्या अंतरावर गेल्या तरी थांबलेला आहे चेंडू. याचा अर्थ काय झाला? ऍट सर्टन हाईट इट्स स्टॉप, आफ्टर देन इट बॉल स्टार्ट फॉलिंग डाऊन. मग ती परत खाली येण्यास सुरुवात होते. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणून त्याची मॅक्झिमम हाईट कशावर डिपेंड करते? आपण सुरुवातीला त्याला व्हेलॉसिटी किती दिलं त्यावरती डिपेंड करत असते. सी हियर वन मोर एक्झाम्पल. हियर देर इज अ रॉकेट. आपण रॉकेट सोडणार आहे. इट इज ऑन द अर्थ सरफेस. ती कुठे आहे? अर्थ सरफेसवर आहे. आता त्याची इनिशियल व्हेलॉसिटीच एवढी ठेवायची आहे, ती एस्केप होणार आहे, पण दिसणारच नाही आपल्याला. पहा, when we give the initial velocity, त्याचा सुरुवातीचाच वेग एवढा दिलेला आहे, एस्केप फ्रॉम द अर्थ सरफेस, इट नेव्हर कम बॅक, ती परत येणार नाही. एवढं एस्केप म्हणजे सुरुवातीचं इनिशियल व्हेलॉसिटी एवढं दिलं. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ इक्वेशन, न्यूटन्सचा थर्ड लॉ ऑफ इक्वेशन काय सांगतो? v square is equal to u square plus 2as. हिअर फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल 0 झाला, म्हणजे फायनली ती जाऊन थांबते म्हणतो आपण, तसं 0. ए ची व्हॅल्यू -g आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे निगेटिव्ह साइन आहे. म्हणून मॅक्झिमम हाईट काय येणार आहे? इक्वेशन मध्ये पण व्हॅल्यू ठेवलं तर v ची व्हॅल्यू 0 होते. सो s इज इक्वल टू -u स्क्वेअर अपॉन 2g असं त्याचं आन्सर येतं. म्हणजे u याचा अर्थ आहे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी देता त्याचं स्क्वेअर मध्ये वाढतं, म्हणून मॅक्झिमम हाईटला ती वस्तू जात असते. तर मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. जस्ट वी डिस्कस्ड द रॉकेट, त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी एवढं प्रचंड होतं की ते कुठे गेलं? एस्केप झाला. तर याच्यावरून आपण एस्केप याचा डेफिनेशन पाहतोय आता. इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, आपण इनिशियल व्हेलॉसिटीच एवढं वाढवायचं आहे, इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट, ते उंच आणि उंच येणार आहे. अबो पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल, पर्टिक्युलर व्हॅल्यू इनिशियल व्हेलॉसिटी पृथ्वीसाठी ठरलेली आहे, पण ते पुढे पाहणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी काय होतं? द ऑब्जेक्ट इज एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ and can escape to the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called escape velocity. अर्थ साठी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे, ते व्हॅल्यू आपण काढणार आहे कॅल्क्युलेशनने. एवढा प्रचंड वेग त्याला द्यायचा इनिशियली की ऑब्जेक्ट काय होणार आहे? ओव्हरकम. डाऊनवर्डला तुम्ही खेचला तरी ते रिटर्न न येणार आहे, ते एस्केप होणार आहे. त्या व्हेलॉसिटीला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. सो वन्स अगेन आय एम रिपीटिंग, इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, it will reach larger and larger heights and above particular value of initial velocity of the ball, the object is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called escape velocity. And how much escape velocity is there on the earth surface ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण शोधतो. पहिल्यांदा ऑब्जेक्ट which having mass m which is on the surface of earth, रॉकेट हा सरफेसवर आहे. सरफेसवर असताना त्याचे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी बघूया. कायनेटिक एनर्जी हाफ mv², पोटेन्शियल एनर्जी वी नो ऑन द सरफेस ऑफ अर्थ किती असतं म्हणून सांगितलं, -gmm/r+h. बट टोटल एनर्जी E1 म्हणूया आपण. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍडिशन असते, आपण ऍडिशन करतोय. देअरफॉर E1 इज इक्वल टू काय मिळतं? हाफ mv² मायनस, कारण की पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असल्यामुळे -gmm/r+h याचा झाला. नाव ऑब्जेक्ट इज ऍट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट आता इन्फिनिटी पाहिलं आपण, रॉकेट असं जसं उडाला होता, ऑब्जेक्ट आता इन्फिनिटीवर गेलेला आहे. तेव्हा त्या रॉकेटचे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पाहूया. कायनेटिक एनर्जी 0, तिथे कुठली ग्रॅव्हिटी नाही आहे, तिथे व्हेलॉसिटी नसतं. सो कायनेटिक एनर्जी 0 असते इन्फायनाइटला. ऍट द सेम टाइम पोटेन्शियल एनर्जी काय असते? तिथे त्याची हाईट जी आहे gmm/r म्हणलं होतं, इन्फायनाइट असतं. इन्फायनाइट म्हणजे परत 0. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो 0 ऍट इन्फायनाइट. सो टोटल एनर्जी 0 असते इन्फायनाइटला. सो टोटल एनर्जी E2 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 0. बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तर पृथ्वीवरची एनर्जी काय झालेली आहे? ट्रान्सफर झालेली आहे. देअरफॉर E1 इज इक्वल टू E2. सो हाफ mv² -gmm/r इज इक्वल टू 0 झाला. फायनली काय मिळतं? हाफ mv² इज इक्वल टू, तर मग राईट हँड साइडला घेतं तर gmm/r आला. देअरफॉर v अंडररूट घेतलं तर v एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2
कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर मिळालं. बट वी नो ग्रॅव्हिटीचं फॉर्म्युला आपण काढलं होतं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. त्याचं जर इथं पुट केलं तर तुम्हाला शॉर्ट मध्ये एस्केप व्हेलॉसिटी अजून एक फॉर्म्युला मिळतो, अंडर रूट 2 स्मॉल जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू आर. या दोन्ही व्हॅल्यूने आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढता येते. सपोज वी नो कॅपिटल जी कॅपिटल एम आणि आर जर माहित असेल तर पहिला फॉर्म्युला वापरता येतं. इफ वी नो ओनली जस्ट एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी अँड डिस्टन्स, तर आपल्याला हा दुसरा फॉर्म्युला वापरता येतो. दुसऱ्या फॉर्म्युलाच्या सहाय्याने आपण एस्केप व्हेलॉसिटी किती आहे अर्थवर ते काढतोय आणि मूनवर सुद्धा किती आहे ते काढूया. तर पाहूया आपण ऑन द अर्थ सरफेस हाऊ मच एस्केप व्हेलॉसिटी इज देअर. तर पहा इथे तुम्ही पाहत असाल, कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ गिव्हन द मास अँड रेडियस ऑफ अर्थ इज 6 × 10⁻24 kg अँड रेडियस इज 6.4 × 10⁻6 मीटर. तर पाहतोय आपण त्याची उत्तर आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंद येणार आहे. नक्की येतोय का ते पाहूया. तर पहा, सुरुवातीला आपण काय करतोय, इथे आपण सोपा फॉर्म्युला वापरतोय. फी म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2 स्मॉल जी अपॉन इंटू आर. इथे ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, कॅपिटल आर लागणार आहे, मासची गरज नाही. फॉर्म्युला एक्झाम्पल मध्ये आहे, परंतु आपण ते न वापरता आपण या फॉर्म्युलेने काढून बघूया. जस्ट वी पुट हिअर 2 इंटू ग्रॅव्हिटी 9.8 इंटू रेडियस किती आहे 6.4 × 10⁻6 आहे. तर आपण काय केलेलं आहे, 9.8 × 2 चं गुणाकार केलं 19.6 आलं, 6.4 × 10⁻6. नाव पहा, दोन्ही मधला डेसिमल काढून टाकला तर 10⁻6 10⁻4 झालेला आहे. 196 64 बोथ आर स्क्वेअर, देअरफॉर त्यांचं स्क्वेअर रूट केलं 14 × 8 आला आणि 10⁻4 चं हाफ केलं 10 स्क्वेअर म्हणजेच 100 आला. सो गुणाकार केला तर 112 × 100 देअरफॉर 11,200 मीटर पर सेकंड. बट वी वॉन्ट इन किलोमीटर, सो इट इज डिवायडेड बाय 1000. 11,200 ला जर 1000 ने भागलं तर डेसिमल पॉईंट कुठे येतो 11.2 किलोमीटर पर सेकंड. त्याचं उत्तर येतं. याचा अर्थ असा आहे, पृथ्वीवर कुठल्याही वस्तूला आपण 11.2 किलोमीटर पर सेकंडने जर इनिशियल व्हेलॉसिटी दिली तर ती एस्केप होते. 11.2 किलोमीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदाला ती वस्तू 11.2 किलोमीटर जाते. म्हणजे किती प्रचंड व्हेलॉसिटी. लक्षात घ्या, मुंबईला जर आपण जायचं म्हटलं तर आपण फक्त 40 सेकंदात जाऊन पोहोचू शकतो. एवढी प्रचंड व्हेलॉसिटी असते. Therefore, escape velocity on Earth 11.2 km per second. This escape velocity is different on a different planet and it is depends upon gravity. तर ते acceleration due to gravity वर डिपेंड करते and radius of Earth वर किंवा radius of planet वर डिपेंड करते. ग्रॅव्हिटी वाढली तर escape velocity वाढते. रेडियस ऑफ द अर्थ वाढला किंवा रेडियस ऑफ प्लॅनेट वाढला तरी सुद्धा escape velocity वाढतो. इन केस ऑफ मून कमी आहे. का कमी आहे? तिथे ग्रॅव्हिटी कमी आहे आणि त्याचा रेडियस सुद्धा कमी आहे. लेट अस चेक. आपण बघूया. कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिव्हन मास अँड रेडियस दिलेला आहे 7.34 × 10⁻22 मास आहे. रेडियस त्याचा आहे 1.74 × 10⁻6. पण आपण इथे सुद्धा फक्त रेडियस आणि ग्रॅव्हिटीचा वापर करूया. ग्रॅव्हिटी माहिती आपल्याला 1.63 आहे, तर आपण टाकूया व्हॅल्यू. फी एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2gr. Put value 2 × 1.63 gravity into 1.74 × 10⁻6. मग पुढे काय होतं पहा. तर पहा 326 × 174 यांचा गुणाकार केला आणि टे स्क्वेअर केलं तर त्याचं उत्तर सगळ्यांचं मिळून 237 × 10 येणार आहे. 237 × 10 जर लिहिलं तर त्याचं उत्तर येत आहे 2370 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला किलोमीटर जर काढायचं असेल तर 1000 ने डिवाइड करूया. मग याचं उत्तर येत आहे 2.37 किलोमीटर पर सेकंड. सो पहा 11.2 अर्थवर आहे एस्केप व्हेलॉसिटी आणि मूनवर फक्त 2.37 किलोमीटर पर सेकंड आहे. 11.2 ला तुम्ही 6 ने डिवाइड केला कारण की 6th पार्ट आहे तरी उत्तर तेवढंच येतं. तर प्रत्येक प्लॅनेटवर प्रत्येक ऑब्जेक्टवर त्याची एस्केप व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲज वेल ॲज मास ॲज वेल ॲज रेडियस ऑफ द अर्थ. तर हे दोन गोष्टी लक्षात घ्या. 11.2 किलोमीटर पर सेकंड ऑन अर्थ अँड 2.37 किलोमीटर पर सेकंड ऑन मून. या दोन गोष्टी पेपरसाठी महत्वाच्या आहेत. तर आपण मित्रांनो थांबतोय. मला वाटतं इथे आपला हा ग्रॅव्हिटेशन टॉपिक संपलेला आहे. एकूण 8 व्हिडिओमध्ये हा टॉपिक संपलेला आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही एकानंतर एक व्यवस्थित पहा. नक्कीच तुम्हाला हा कन्सेप्ट नीट समजणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहे.
सायन्स पार्ट फर्स्टचा दुसरा टॉपिक घेऊन येतोय. तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद.